लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाच्या बॅचेस आहेत. लाईव्ह पण आपण शिकवतो आणि रेकॉर्डेड पण आपण शिकवतो. बॅचची फी महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी आहे. 510 रुपयामध्ये अत्यंत उत्तम दर्जाची बॅचेस आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 5,000 10,000 रुपयाची फी देऊन देखील एवढं तुम्हाला शिकवलं जात नाही. तेवढं किंवा त्यापेक्षा जास्त आणि उत्तम दर्जाची क्वालिटी देऊन आपण आपले लाईव्ह लेक्चर्स इथे घेत असतो. ज्या लेकरांना हे लेक्चर आवडेल त्यांनी पोलीस भरतीची, सरळ सेवेची कोणती बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आपण दिलेली आहेत. पोलीस भरती, सरळ सेवा, त्यानंतर SSC GD, RRB, RPF सर्व बॅचेस लाईव्ह स्वरूपात आहे. फक्त 510 रुपये फी आहेत. ऑफर सुरू आहेत. द AK अकॅडमीची ॲप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 93 70 70 66 79 या नंबरवरती कॉल किंवा मला मेसेज करू शकतात. 93 70 70 66 79. तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. चला तर आतापासून आजपासून आपले जीकेचे. आता मोठा आवाज येतोय सर, थोडा आवाज कमी करायचा का? थोडा आवाज कमी करायचा की एकदा मला सांगा. आवाजाचं एकदा मला सांगून द्या. मोबाईल नंबर नेम एडिट होत नाही. स्क्रीनवरती नेम यायचं बंद झालं ना तर आवडे आता. आता एडिट होत नाही, तो काय प्रॉब्लेम ते मला एकदा बघावं लागेल. युट्यूबचा आवाज सुद्धा आता क्लिअर झालं भाऊ. OBS मधूनच आवाजाचं क्लिअर करून टाकलंय, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. टायपिंग ब्लॅक करा सर. हो. अरे यार, आता ते उद्याच होईल ना, आज नाही होणार ती. तुम्हाला जर माहित असेल ती सिटिंग तर तुम्ही मला सांगू शकतात भाऊ. चला तर आता चर्चा नाही, आता आपल्या लेक्चरला सुरुवात करायची. आजपासून दररोज 1:30 आपलं लाईव्ह लेक्चर बॅच वरती सुरू होणार आहे. जीकेचं लेक्चर हे आपलं 1.5 तासाचं असणार आहे. 1.5 तासाचं जीकेचं लेक्चर असणार आहे. त्यानंतर गणिताचं लेक्चर सध्या आपण 1 तास घेणार आहे. 1 तास गणिताचं लेक्चर आणि संध्याकाळी मराठीचं लेक्चर आपलं संध्याकाळी 10:30 ते 11:30 मराठीचं लेक्चर असणार आहे. हे 3 लेक्चर सध्या आपले तिथे असणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये भारतीय संविधानाचा चॅप्टर क्रमांक 3 आपल्याला घ्यायचा आहे. तो म्हणजे कोणता? भारतीय घटना निर्मितीचा. भारतीय घटना निर्मितीचा नोट्स कशा काढायच्या ते सांगा ना सर प्लीज. मी तुम्हाला सांगतोय ना, हे क्वेश्चन आपल्याला वारंवार विचारला तो तेवढंच फक्त लिहून घ्या, बाकी काही लिहू नका. आणि PDF तुम्हाला उपलब्ध करून देतोय मी. आतापासून PDF साठी काय करतो, लाईव्ह PDF साठी एक तुमच्या बॅच मध्ये फोल्डर बनवतो. लाईव्ह PDF साठी, आणि तिथे तुम्हाला PDF टाकून देतो. तुमचं डायरेक्टली तिथे काय करूयात आपण, फोल्डर तयार करूया लाईव्ह PDFचं. म्हणजे तुम्हाला तिथून डाउनलोड करायला काय होईल, सोपं जाईल. चॅट बॉक्स मध्ये टाकत नाही, तिथे टाकतो आता. चला ऍप मध्येच देतो. तिथे ऍप मध्येच काय करतो, जिथे आपले जुने लेक्चर्स रेकॉर्डेड कंटेंट मध्ये तिथे तुम्हाला आता PDF आजपासून उपलब्ध करून, कालच्या पण टाकतो, आजची पण टाकून देतो. तर भारताची घटना निर्मिती हा महत्वाचा टॉपिक आज आपल्याला इथे बघायचा आहे. बरोबर, कोणते एक्झाम बघा तुम्ही MPSC बघा, MPSC पूर्व परीक्षा. त्यानंतरला तुम्ही सरळ सेवेची सुद्धा, सरळ सेवा, त्यानंतर पोलीस भरती, त्यानंतर बरोबर इतर भरती, या सर्व एक्झामला या चॅप्टर वरती 2 ते 3 क्वेश्चन आपल्याला आतापर्यंत बघायला आलेले आहे. थोडा मोठा चॅप्टर आहे, 3 दिवस चालेल, कारण 2 ते 3 क्वेश्चनचा कार्यक्रम वाजणार आहे. 3 दिवस चालेल. संडेला संडेला काय प्रत्येक टॉपिक पेपर घ्या सर. हो, ऑलरेडी टॉपिक झाल्यानंतर क्वेश्चन घेणारच आहोत आपण. तर 2 ते 3 क्वेश्चन या चॅप्टर वरती आपल्याला. हे चॅप्टर संपला की मग आपण काय करूयात, पहिल्या 3 चॅप्टरचा एक पेपर तयार करूयात. काही टेन्शन नाही. 2 ते 3 काय क्वेश्चन या चॅप्टर वरती आपल्याला विचारले जातात. पहिल्या 3 चॅप्टरचा क्वेश्चन पेपर तयार करतो आज. तर पोरांनो चला, आता सर्वात महत्वाची गोष्ट, भारताची घटना निर्मिती म्हणजे भारताचं संविधान कसं तयार झालं हे आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. मग आता आपण काल 3 गोष्टी शिकलो होतो. पहिली, भारताच्या संविधानाचा स्वीकार कधी झाला. चला बराबर तारखा कुणी कन्फ्युज होता कामा नये. भारताचं संविधान स्वीकार किंवा भारताचं संविधान केव्हा अंगीकृत करण्यात आलं किंवा भारताचे संविधान केव्हा स्वीकारले, असे 3 शब्द वापरले जातात. आणि दुसरा क्वेश्चन, भारताचं संविधान केव्हा अंमलात आले, भारताच्या संविधानाची केव्हा अंमलबजावणी झाली.
किंवा भारताचे संविधान केव्हा लागू झाले, असा क्वेश्चन आपल्याला इथे विचारला तो. अंगीकृत करणे, स्वीकारणे, अंमल करणे, अंमलबजावणी करणे, लागू करणे. हो, एक्झाम ऑनलाईन मध्ये होईल. हो, 100%. चला स्पीड मध्ये. भारताचे संविधान केव्हा अंगीकृत केले किंवा स्वीकारले? केव्हा स्वीकारले? 26 नोव्हेंबर 1949 ला. भारताचे संविधान केव्हा लागू झाले? 26 जानेवारी 1950 ला. दोन मुद्दे क्लिअर झाले. भारताचं संविधान तयार करताना किती देशाच्या घटनेचा अभ्यास केला होता? किती देशाच्या घटनेचा अभ्यास केला होता? कोण सांगतं रे? भारताचे संविधान तयार करण्यासाठी किती देशाच्या घटनेचा अभ्यास तिथे केला होता? चला स्पीड मध्ये. किती देशांच्या घटनेचा अभ्यास करण्यात आला होता? 60 देशांच्या घटनेचा अभ्यास करण्यात आला होता. भारताचे संविधान तयार करण्यासाठी एकूण खर्च किती आहे? 64 लाख रुपये आहे. आणि भारताचे संविधान भारताचे संविधान तयार करण्यासाठी एकूण 1935च्या कायद्याचा भाग घेतलेला आहे. किती? संविधानाचा 60% भाग हा 1935च्या कायद्यातला आहे. किती? 60% भाग 1935च्या कायद्यातला आपल्या तिथे आहे. आणि किती बैठका झाल्या भारताच्या संविधानासाठी? भारताच्या संविधान सभेचे एकूण किती बैठका भरल्या? संविधान सभेच्या एकूण बैठका किती झाल्या? बैठक म्हणजे सत्र. काय? सत्र. तर एकूण सत्र किती झाले रे? भारताचं संविधान तयार करण्यासाठी एकूण बैठका किंवा एकूण सत्र किती झालेले आहे? 11. राईट रे पट्ट्यो. किती? 11 झालेल्या आहेत. त्या बात रे माझ्या वागाव. 11 सत्र किंवा 11 बैठका तिथे झालेल्या आहे. आणि मग भारताचं संविधान तयार झालं. आतापर्यंत दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आजचं भारताचं संविधान आणि 1950चं भारताचं संविधान. तर बघा परंतु भारताचे संविधान लागू झाले 26 जानेवारी 1950 ला. आणि आजचं भारताचं संविधान यात काय फरक आहे? आजचे संविधान बरोबर आपल्याला क्वेश्चन विचारला तो 26 जानेवारी 1950 ला जेव्हा भारताचे संविधान लागू झाले तेव्हा भारताच्या संविधानामध्ये कोणते घटक होते? पहिल्यांदा भारताच्या संविधानात तेव्हा एकूण भाग किती होते? त्यानंतरला अनुसूची किती होती? अनुसूचीला परिशिष्ट असे म्हणतात. अनुसूचीला काय म्हणतात बरोबर? परिशिष्ट असे म्हणतात. आणि तेव्हा प्रस्ताविका, आम्ही भारताचे लोक प्रस्ताविका. आणि त्यानंतरला तेव्हा भारताच्या संविधानात कलम. भारताच्या संविधानामध्ये सुरुवातीला किती कलम होते? असा क्वेश्चन खूप वेळेस आपल्याला पडलेला आहे. भारताच्या संविधानामध्ये सुरुवातीला किती कलम होते? राईट. तेव्हा भाग होते 22. तेव्हा अनुसूच्या होत्या 8 म्हणजे परिशिष्ट. अनुसूचीला परिशिष्ट या शब्दाचा वापर केला जातो. म्हणजे अनुसूची म्हणजे परिशिष्ट होय. अनुसूचीच म्हणजे काय? परिशिष्ट होय. त्यानंतर प्रस्ताविका तेव्हाही एक होती, आजही एक आहे. कलम तेव्हा 395 होते. तेव्हा किती कलम होते? 395 कलम होते. तेव्हा कलम किती होते? 395. किती? 95. आज जर आपण भारताचं संविधान बघितलं तर आज भारताच्या संविधानामध्ये भाग किती आहे रे? आज भारताच्या संविधानात भाग दुसरं अनुसूची. तुम्ही जर केंद्र सरकारचा अभ्यास करत असेल केंद्र सरकारचा तर तुम्हाला अनुसूची या शब्दाच्या ऐवजी परिशिष्ट हा शब्द तिथे वापरला जातो. काय? परिशिष्ट. अनुसूचीच्या ऐवजी. ओके राईट. आज 465 प्लस आहे. राईट रे माझ्या वाघा. आज 465 प्लस आहे. त्यानंतर कलम आणि प्रस्ताविका तेव्हाही एक होती, आजही एक आहे. उद्देश पत्रिका आपण त्याला म्हणतो. उद्देश पत्रिका. भारतीय संविधानाची कार्यवाही असे सुद्धा त्याला म्हटलं जातं. प्रस्ताविकेला काय नाव आहेत बघा? भारतीय संविधानाची कार्यवाही, भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका हे नाव प्रस्ताविकेला आहे. ओके. तर काय म्हटलंय? भाग. आज किती भाग आहे? आज 25 भाग आहे. अनुसूच्या किती? आज 12 आहे. कलम किती आहे? 465 प्लस आहे. त्यानंतर उद्देश पत्रिका किती आहे? तेव्हाही एक होती, आजही एक आहे. हे बरोबर आजचं भारताचं संविधान. हे तेव्हाचं भारताचं संविधान. तेव्हाचं म्हणजे कधीच? 26 जानेवारी 1950. कधीच?
26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 ला हे घटक होते, आज हे घटक आहेत. मग हे घटक कसे आले तर पोरांनो, भारताच्या संविधानामध्ये मोस्ट टाइम पॉइंट आहे, एक कलम आहे, त्या कलमाचा एक क्रमांक आहे 368. भारताच्या संविधानाचा कलम कोणता? 368. हा कलम आहे भारताच्या संविधानाच्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात. भारताच्या संविधानाची घटना दुरुस्ती. आपल्याला खूप वेळेस क्वेश्चन विचारलाय, भारताच्या संविधानामध्ये घटना दुरुस्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? हे सगळं तुमच्या डोक्यात घालून ठेवा, सगळं कुठे जरी कोपच्यात लिहून ठेवा. काय भारताच्या संविधानामध्ये घटना दुरुस्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? अनुसूची म्हणजेच परिशिष्ट. हो रे माझ्या वाघ. कोणत्या कलमानुसार केली जाते? 368. 368 हा कलम भारताने कोणत्या देशाकडनं घेतलेला आहे? मी तुम्हाला मगाशी बोललोय, भारताचं संविधान तयार करतेवेळी भारताने जवळपास किती 60 देशांच्या घटनेचा अभ्यास केलेला आहे. आणि 60 देशांच्या घटनेचा अभ्यास केला. पोरांनो, जेव्हा घटना दुरुस्तीचं हे कलम टाकायचं होतं तेव्हा दक्षिण आफ्रिका नावाच्या देशाच्या घटनेचा अभ्यास केला. घटना दुरुस्तीच्या कलमासाठी दक्षिण आफ्रिका या देशाच्या घटनेचा अभ्यास केला. कोणाचा? दक्षिण आफ्रिकेचा. घटना दुरुस्तीसाठी कोणाचा अभ्यास केलाय? दक्षिण आफ्रिकेचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे घटना दुरुस्ती कलम भारताने कोणत्या देशाकडनं घेतलेला आहे? दक्षिण आफ्रिकेकडनं. घटना दुरुस्ती कलम हे भारताने कोणत्या देशाचा अभ्यास करून निर्माण केलंय? दक्षिण आफ्रिका. खूप वेळेस क्वेश्चन विचारलाय, कोपच्यात लिहून ठेवायचं. ओके, हे पॉइंट क्लिअर झाले. आजपर्यंत जवळपास 106 वेळा घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. भारताच्या संविधानात किती वेळा? 106 वेळा घटना दुरुस्त्या आजपर्यंत झालेल्या आहेत. आणि शेवटी आज भारताचं संविधान या पद्धतीने आपल्याला इथे बघायला भेटत आहे. मग पोरांनो, जेव्हा पहिलं संविधान होतं, हे संविधान नेमकं कसं निर्माण झालं हे आज आपल्याला इथे शिकायचं आहे. आणि मग हळूहळू आजचं संविधान कसं तयार झालं हे आपलं जेव्हा संपल तेव्हा आपला भारताच्या संविधानाचा दी एंड होईल. ओके, तर या पद्धतीने भाग 1 पासून ते भाग 25 पर्यंत आपल्याला जायचं आहे. आज म्हणजे या लेक्चर सिरीज मध्ये 370 हे जम्मू काश्मीर साठी होतं तावडे. 370 कलम जम्मू काश्मीर साठी होतं. अयंगार नावाच्या व्यक्तीने त्याचा आपण म्हणतो ना मसुदा तयार केला होता आणि ते 2019 मध्ये रद्द सुद्धा झालं. 1954 पासून ते 2019 पर्यंत आपला चॅप्टर आहे जम्मू काश्मीर एक्सप्रेशन. ओके, तेव्हा आपण तिथे पूर्ण डीप मध्ये बघणार आहे. त्याचं काय होईल ते सांगायला गेलं मग इकडं काला होऊन जातो. काला. ओके, काला. आता सर्वांनी व्यवस्थित दिसतंय का रे? का ब्लर होतंय का? हे होतंय ते होतंय? एकदा मला सांगा बरं. आता काही प्रॉब्लेम येतो आहे का? ओके, एकदा मला सांगा का आता एकदम व्यवस्थित चालू आहे? ओके, एकदा स्पीड मध्ये मला सांगा बरं. एकदा व्यवस्थित आहे ना सर्वांचं? आणि स्पीड सांगत चला, नाही तर मास्तर मोकार भुकलन तुला धतुरा काही कळणं असं व्हायला नको. ओके, एकदा स्पीड सुद्धा मला सांगून द्या. ओके, तर हे पॉइंट सर्वांचे क्लिअर झाले. मग आता लक्षात घ्या. आता परंतु भारताचं संविधान आपल्याला माहितीये, भारताचं संविधान तयार करण्यासाठी एक मसुदा समिती होती. मसुदा समितीने भारताच्या संविधानाचा मसुदा तयार केलेला आहे. ही महसुदा समिती आपल्याला पुढे डीप मध्ये बघायची. परंतु हे महसुदा तयार करण्याआधी भारतामध्ये असे भरपूर लोक होते ज्यांनी भारतामध्ये संविधानासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे. काय केलंय? मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि त्यामध्ये पहिला व्यक्ती म्हणजे महान असे महात्मा गांधी. काय? महात्मा गांधी. आता तुम्हाला एक व्यक्ती आणि त्याची तरतूद अशा प्रत्येक गोष्टी लक्षात घालायच्या आहेत. बरोबर? बघा, तू जर हे विसरला तर मग तू मी येला का? मग तुला माहितीये माझ्या हातात सुंदरी आहे.
ओके, महसुदा समिती आपण पुढे बघणार, त्यामुळे जास्त डीप मध्ये तिचं सांगत नाही. फक्त महसुदा समितीने तयार केला, पण त्याआधी भारताचं संविधान तयार करण्यासाठी अनेक महत्वाच्या लोकांचं मोलाचं योगदान आहे. आणि त्यामध्ये पहिला व्यक्ती म्हणजे महान असे गांधी, महात्मा गांधी. पहिला व्यक्ती कोण आहे? महात्मा गांधी. महात्मा गांधी म्हटल्यानंतर तुला माहितीये 1920 साली लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि 1920 पासून 1947 पर्यंत जो युग आहे जो भाग आहे त्याला गांधी युग म्हणून ओळखलं जातं. काय? गांधी युग. म्हणजे महात्मा गांधींचा खऱ्या कार्यकाळ कधीपासून सुरू आहे? 1920 पासून. त्याला आपण गांधी युग असे म्हणतो. या महात्मा गांधी यांनी काय केलं माहिती का? बरोबर, महात्मा गांधी यांनी काय केलं माहिती का? 1922 साली, कधी? 1922 साली महात्मा गांधी यांनी 1922 साली, साल किती आहे? 1922. एक काय केलं रे? एक काय केलं रे? अहवाल तयार केला आणि हा अहवाल ब्रिटिश भारतीय मंत्रिमंडळात दिला. कोणाकडे दिला? ब्रिटिश भारतीय मंत्रिमंडळ. आता आपल्या सर्वांना माहितीये काय? तुम्हाला युट्यूबला मी शिकवले, ज्यांनी युट्यूब बघितलं असेल त्यांनी. ब्रिटिश भारतीय मंत्रिमंडळ काय? 1858 एक कायदा चालता आणि त्या कायद्यानुसार भारतामध्ये एक काय होतं? भारतामध्ये एक भारत मंत्री म्हणून आला होता. कोण? भारत मंत्री. स्टॅनले नावाचा व्यक्ती. 1922 ला चेम्सफोर्ड, माहिती तुम्हाला? चेम्सफोर्ड मॅन्टिग्यू चेम्सफोर्ड कायदा. ओके ना सर, माहिती? लोडी घ्यायचं नाही. तर हा मॅन्टिग्यू त्यावेळेस भारत मंत्री होता आणि चेम्सफोर्ड त्यावेळेस व्हाईसरॉय होता. तर या भारत मंत्र्याच्या काळात, ओके, एवढं डीप मध्ये घुसायची गरज नाही. आपल्याला जे गरजेचं आहे सध्या पॉलिटिक्सच्या रिलेटेड तेच आपल्याला शिकायचं आहे. तर बघा, भारत मंत्र्याच्या काळामध्ये 1922 साली महात्मा गांधीने एक स्टेटमेंट केलं, एक अहवाल दिला. आणि काय म्हटलं माहिती का? महात्मा गांधी काय म्हटलं माहिती का? भारतासाठी एक सभा भरू द्या, एक सभा भरू द्या. काय म्हटले? भारतासाठी एक सभा भरू द्या. काय म्हटले? भारतासाठी एक सभा भरू द्या. कोण म्हटलं? महात्मा गांधी म्हटले. पण ही सभा संविधान सभा नसेल. ही सभा संविधान सभा नसेल. ही सभा काय नसेल? ही सभा संविधान सभा नसेल. बरोबर लक्षात आले का? ही सभा काय नसेल? संविधान सभा नसेल. हे स्टेटमेंट कोणाचं आहे? महात्मा गांधी यांचं आहे. कधीच? 1922. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारला बघा या स्टेटमेंट वरती. असे 3-4 व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवायचे. या स्टेटमेंट वरती आपल्याला क्वेश्चन विचारला, भारतासाठी संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता निवळ सभेची मागणी कुणी केली? सभा मागणी कोणी केली? भारतासाठी संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता निवळ सभेची मागणी कुणी केली? हाय का नाही? गमतीशीर क्वेश्चन. टेलिग्रामचे मेसेजचा आवाज येत असं ना टुनटुन, ओके, ते बंद करतो. निवळ सभेची मागणी कुणी केली? नेहरू कुठे रे? कोणी? महात्मा गांधी आहे. कोणी? महात्मा गांधी. ओके, पहिला पॉइंट क्लिअर झाला सर्वांचा. डोक्यात फिट झाला, लिहून ठेवला. 1922 साली महात्मा गांधी यांनी निवळ सभेची मागणी केली. संविधान सभा असा शब्द उल्लेखच त्यांनी केला नाही. ओके, पहिला पॉइंट क्लिअर झाला. आता बघूया, महात्मा गांधी आणि पंडित मोतीलाल नेहरू म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील. कोण? पंडित मोतीलाल नेहरू यांचं क्रॉस कनेक्शन आहे का नाही? डेंजर आपण म्हणतो ना काय, यांची दुश्मनी व थोडक्यात डेंजर क्रॉस कनेक्शन. इकडे महात्मा गांधी, इकडे पंडित मोतीलाल नेहरू. आणि या पंडित मोतीलाल नेहरूंचा एक जिवलग मित्र वनव्यामध्ये त्यांचा गारव्यासारखा चित्तरंजन दास. कोण? चित्तरंजन दास. इकडे बघ, कोण? पंडित मोतीलाल नेहरू म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील. कोण? पंडित मोतीलाल नेहरू. या बाजूला कोण? महात्मा गांधी यांचं क्रॉस भाऊ. डायरेक्ट क्रॉस. काय होतं?
क्रॉस होतो, क्रॉस. मग काय व्हायचं, महात्मा गांधींनी एकट्याला काहीतरी जुगाड, मग हे म्हणायचे आम्ही पण करतो, हे काय म्हणायचंय आम्ही पण करतो. मग यांनी काहीतरी केलं का, मग महात्मा गांधी पण जुगाड करायची भारतासाठी, हाय का नाही. आणि मग या पद्धतीने आपल्याला त्यांचा अभ्यास करायचा 1930 पर्यंत. मग आता लक्षात घ्या, पहिला पॉइंट सर्वांचा क्लिअर झाला. आता लक्षात घ्या पुरव, महात्मा गांधी नंतर आता दोन यार समोर आले, दोन यार समोर आले. कोणत्या शहरात, अलाहाबाद नावाच्या शहरात. अलाहाबाद नावाच्या शहरात दोन यार समोर समोर आले, म्हणजे सोबत आले. दोन यार म्हणजे मित्र सोबत आले. तारीख होती 1 जानेवारी 1923 साल. तारीख किती होती, 1 जानेवारी 1923 साल. 22 साली कोण होतं, महात्मा गांधी. 23 साली कोण आहेत, मित्र आहे. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखे. त्याच्यातला एक मित्र म्हणजे चित्तरंजन दास. चित्तरंजन दास एक मित्र म्हणजे कोण, चित्तरंजन दास. आणि दुसरा मित्र म्हणजे पंडित मोतीलाल नेहरू. मोतीलाल नेहरू. तुम्हाला एक ट्रिक सांगू का, एक ट्रिक सांगू की यांना लक्षात ठेवायचं. पंडित मोतीलाल नेहरू. ट्रिक्स काय माहिती का, त्या बाई चित्तरंजनचे पहिले 2 अक्षर घ्या, चित्त, आणि त्याला काय करा, ता लावा, म्हणजे चित्ता. आणि इकडे काय, मोतीलाल यांचे शेवटचे 2 घ्या, लाल. चित्ता कसा आहे, चित्ता लाल आहे. चित्ता कसा आहे, चित्ता लाल आहे. चित्ता काय, लाल आहे. काय, लाल आहे. चित्ता लाल आहे. आता झालं काय होतं, हे मित्र असे पेटले कमून, बरं आहे की नाही. हे मित्र पेटले का बुवा, काय कारण झालं यांना पेटण्यासाठी, प्रश्न निर्माण झाला. हे पेटलेत ना, काहीतरी कुछ तुफानी करते म्हणे, साडू साडू होते, कुछ तुफानी करते, पेटलेत भाऊ. आणि मग आता लक्षात घे, कामून पेटले होते. पेटण्याचं कारण होतं 1922 काँग्रेसचं गया अधिवेशन. आता क्वेश्चन विचारला तुला ढोबळ मानन, काय 1922 साली काँग्रेसचं अधिवेशन कुठे झालं. 1922 ला काँग्रेसचे अधिवेशन झाले गयाला. काँग्रेसचे अधिवेशन कुठे झाले, गया येथे झाले. गया, बया नाही भाऊ, लका बया नाही रे भाऊ, गया. गया, गयाताई अजिबात नाही, किंवा गयाबाई अजिबात नाही. बोध गया बिहार नावाच्या राज्यात. पोलीस भरती 2024 ला क्वेश्चन विचारला, हा गया हे ठिकाण खालील पैकी कोणत्या राज्यात आहे, बिहार नावाच्या राज्यात आहे. इथेच गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे, निरंजन नदीच्या काठावरती. आणि म्हणून त्याला बोध गया नाव पडले. काय नाव पडले, बोध गया. क्वेश्चन विचारला पोलीस भरतीला, काय गया हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे, पट्ट्यो बिहार नावाच्या राज्यात आहे. कुठे, बिहार नावाच्या राज्यात आहे. कुठं, बिहार. ओके, तर या गया येथे काय झालंय, काँग्रेसचं अधिवेशन झालंय 1922 साली. या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते चित्ता. अध्यक्ष कोण होते, चित्तरंजन दास. चित्तरंजन दास आपल्याला सर्वांना आठवत असेल, आहे की नाही, 7वीचं इतिहासाचं पुस्तक. मास्तर इथं काल काय खाल्लं ते आठवण, तुम्ही 7वीचं म्हणाले. तुम्ही जर 7वीला शिकायला असते तर आठवलं असतं बा. पण 7वीचा मास्तर यायचा, खुर्चीवर बसायचा, टेबलावर तांगड्या ठेवायचा, तोंडावर पुस्तक घ्यायचा. तेव्हा दोऱ्याची खुर्ची होती, मार भरायचा. ओके, अध्यक्ष चित्तरंजन दास होते. सुरत नावाचं काँग्रेसचं अधिवेशन झालं सुरत येथे 1907 साली सुरतला. तेव्हा काँग्रेसची पहिली फूट पडली होती. आणि या गया अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांच्या खाली अधिवेशन झालं. आणि ते काँग्रेसची फेरवादी व ना फेरवादी असे 2 गट पडले. ना फेरवादी अशी काँग्रेसची ते काय झाली बरोबर, फूट झालेली आहे. फेरवादी व ना फेरवादी अशी काँग्रेसची ते काय झाली बरोबर, फूट झालेली आहे. फेरवादी ना फेरवादी अशी काँग्रेसची फूट झाली. आणि हे चित्तरंजन दास आणि त्यांचा जिवलग मित्र हे ना फेरवादी गटातले होते. कोणत्या गटातले होते, ना फेरवादी गटातले होते. म्हणून हे काय झाले, पेटले. हे काय झाले,
पेटले आणि मग म्हणे काय, कुछ तुफानी करते हे, कुठं, अलाहाबाद नावाच्या ठिकाणी. अलाहाबाद म्हणजे याचं वर्तमान नाव काय, याचं वर्तमान नाव काय? चला भाऊ, अलाहाबादचे वर्तमान नाव काय आहे? तर याचं वर्तमान नाव आहे, काय नाव आहे रे? प्रयागराजच आहे ना बाबिया, प्रयागराज. अलाहाबादचे नवीन नाव काय आहे? प्रयागराज. प्रयागराज इथे त्रिवेणी संगम सुद्धा आहे, प्रयागराज. अलाहाबादचे नवीन नाव, राईट रे बरोबर, काय? प्रयागराज आहे, प्रयागराज. अलाहाबादचे नवीन नाव काय आहे? प्रयागराज आहे. क्या बात आहे. ओके, तर आता या अलाहाबाद नावाच्या ठिकाणी किंवा प्रयागराज असं सुद्धा ऑप्शन आपल्याला लिहू शकतो का? इथे 1 जानेवारी 1923 ला म्हणजे 101 वर्ष पूर्ण झाले. किती? 101 वर्ष पूर्ण झाली. या घटनेला 2023 ला 100 वर्ष पूर्ण झाली. 2023 ला 100 वर्ष पूर्ण झाली, असे पॉइंट लक्षात ठेवायच्या. 100 वर्ष पूर्ण झाली. ओके, तर एकत्र आले आणि इथे यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली. कशाची स्थापना केली? स्वराज्य पार्टीची स्थापना केली. स्वराज्य पार्टीची स्थापना केली. आता आपल्याला बरोबर क्वेश्चन विचारला का नाही, स्वराज्य पार्टीची स्थापना कुणी केली? ओके, चित्तरंजन दास, पंडित मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली. स्वराज्य पार्टीची काय झाली? स्थापना झाली. एक, स्वराज्य पार्टीची स्थापना कधी झाली? कधी झाली? 1923. तारीख नाही पडत धतुर, काय फक्त साल लक्षात ठेवायचे. 1923. काय? 1923. स्वराज्य पार्टीची स्थापना कुणी केली? चित्तरंजन दास, पंडित मोतीलाल नेहरू. दुसरा क्वेश्चन, स्वराज्य पार्टीची स्थापना कुठे झाली? अलाहाबादला. तिसरा क्वेश्चन, अलाहाबादचं नवीन नाव काय? प्रयागराज. चौथा क्वेश्चन. 4 क्वेश्चन क्लिअर झाले. इकडे तर 2-3 होत्या, पण इथं या सध्या. ओके, आता स्वराज्य पार्टीची स्थापना झाली, हा पॉइंट क्लिअर झाला. मग आता स्वराज्य पार्टीचं काम काय? बरोबर आहे की नाही? स्वराज्य पार्टीचे अध्यक्ष कोण, स्वराज्य पार्टीचे सचिव कोण, हेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर चित्ता होते अध्यक्ष आणि लाल होते सचिव. चला, चित्ता होते अध्यक्ष, लाल होते सचिव. मास्तर सोपं झालं ना. चित्ता होते अध्यक्ष, स्वराज्य पार्टीचे अध्यक्ष कोण? चित्तरंजन दास. आणि स्वराज्य पार्टीचे सचिव कोण? मोतीलाल नेहरू. चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. अध्यक्ष कोण आहे? चित्तरंजन दास. सचिव कोण आहे? पंडित मोतीलाल नेहरू. राईट रे पठ्ठव. झाला पॉइंट क्लिअर. स्वराज्य पार्टीचे संस्थापक अध्यक्ष कोण, असा क्वेश्चन तुम्हाला विचारला. स्वराज्य पार्टीचे क्वेश्चन बघा काय विचारला. स्वराज्य पार्टी म्हणजे स्वराज्य पक्ष, याचे संस्थापक अध्यक्ष कोण? संस्थापक अध्यक्ष कोण होते? कोण सांगता रे? चला बराबर बराबर बराबर. स्वराज्य पार्टीचे संस्थापक अध्यक्ष कोण? चित्तरंजन दास. आहे का नाही क्वेश्चन? चित्तरंजन दास. आणि पोलीस भरती सेंट्रलला गाजलेला क्वेश्चन, गाजलेला क्वेश्चन. चित्तरंजन दास काय होते? अध्यक्ष. गाजलेला क्वेश्चन, स्वराज्य पार्टीचं मुख्य ध्येय काय होतं? स्वराज्य पक्षाचे मुख्य ध्येय म्हणजेच उद्देश काय होता? स्वराज्य पार्टीचं मुख्य ध्येय म्हणजेच उद्देश काय होता? एकदा विचारलं स्वराज्य पार्टीचं ध्येय काय होतं, एकदा विचारलं स्वराज्य पार्टीचा उद्देश काय होता, तर त्यांचा उद्देश होता ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य निर्माण करणे. सर ओके, हा पेन नाही घ्यायचा. ओके, काही टेन्शन नाही. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य निर्माण करणे. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य निर्माण करणे काय? ओके, हे 2 मुद्दे लिहून घ्या, दिसत नसेल स्पष्ट तर. ओके, स्वराज्य पार्टीचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कोण? स्वराज्य पक्षाचे मुख्य उद्देश किंवा ध्येय काय होतं? स्वराज्य निर्माण करणे, पण कुठे? ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य निर्माण करणे. ब्रिटिश
साम्राज्य खूप वेळेस क्वेश्चन विचारलाय, साम्राज्य अंतर्गत स्वराज्य निर्माण करणे, ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश होता, निर्माण करणे, ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य निर्माण करणे हा असाच ऑप्शन आहे आपल्याला बघा, हा असाच तुम्ही गुगलला जरी गेले टुकून काय स्वराज्य पक्षाचे मुख्य उद्देश काय होता, तर हा खूप वेळेस रेल्वेला, सेंट्रलला, SSCGDला, पोलीस भरतीला, MPSCला सगळी हा क्वेश्चन आहे, ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य निर्माण करणे। तर पोरांनो मला सगळ्यांनी सांगा, स्वराज्य पार्टी सर्वायला समजली? यस या नो? एवढे याचे मुद्दे लक्षात ठेवायचे, बाकी पुढलं वर्ष जायचंय 1923 हे वर्ष सर्वांना समजलं। 1922च्या 2 घटना, पहिली महात्मा गांधींची घटना काय, निव्वळ सभेची मागणी केली, संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता। दुसरा 1922ला काँग्रेसचं अधिवेशन गया येथे झालं, गया बिहार मध्ये, चित्तरंजन दास त्याचे अध्यक्ष होते। तिसरा मुद्दा 1923 साल, 1923ला स्वराज्य पार्टी स्थापना अलाहाबादला झाली, चित्तरंजन दास अध्यक्ष, मोतीलाल नेहरू सचिव होते। स्वराज्य पार्टीचा संस्थापक अध्यक्ष कोण, चित्तरंजन दास, आणि स्वराज्य पक्षाचे मुख्य ध्येय किंवा उद्देश काय होता, ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य निर्माण करणे। एवढे पॉइंट सर्वायला कळले। आता साडू तुम्हाला माहित असेल, साडू गेले परत धोंड्याला, धोंडा जेवायला, काय जेवायला, धोंडा जेवायला, कुठं, सासरवाडीला। साडू गेले धोंडा जेवायला सासरवाडीला। साडू कोण होते, लाल चित्ता। साडू कोण होते, चित्तरंजन दास आणि कोण, पंडित मोतीलाल नेहरू, पंडित मोतीलाल नेहरू। साडू काय झाले, धोंडा जेवायला गेले, धोंडा। ओके, कधी, 1924 साली, 1924 साली धोंडा जेवायला गेले सासरवाडीला। आणि आता काय झालं माहिती का, चित्तरंजन दास हे मोठा जावई आणि मोतीलाल नेहरू लहान जावई। आता मोठा जावई आणि लहान जावई म्हटल्यानंतर काय का नाही, मोठा जावई म्हणजे आधीच असतो, मोठा जावईला आधी भरपूर दिलेलं असतं, त्यामुळे लहान जावई मोठा जावई अशी तफावत झाली धोंड्यात। एकाला दिली बुलेट गाडी, याला दिला रेडिओ, काय, या भाऊला दिली बुलेट गाडी आणि या भाऊला धोंड्याला भेटला रेडिओ। ओ मन माय, साडू मध्ये तफावत झाल्यामुळे साडू मध्ये झाले भांडण, साडू मध्ये काय झाले, भांडण झाले भाऊआ, कधी, 24 साली साडू मध्ये भांडण झाले। आणि पंडित मोतीलाल नेहरू काय म्हणत्या, मी एकटा लढेन, काय म्हणे, मी एकटा लढेन, कशासाठी, भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, भारताचं काहीतरी संविधान असलं पाहिजे यासाठी। काय म्हणले पंडित मोतीलाल नेहरू, मी एकटा लढेल म्हणे, मला कोणाची गरज नाही म्हणे, डायरेक्ट म्हणे, कोण, मोतीलाल नेहरू। आणि मग साल होता 1924, या 1924 ला पंडित मोतीलाल नेहरू यांनी ब्रिटिश मंत्रिमंडळामध्ये एक अहवाल पाठवला। ब्रिटिश मंत्रिमंडळात काय केलाय, एक अहवाल पाठवलाय, कोणाच्या वतीनं अहवाल पाठवलाय, स्वराज्य पक्षाच्या वतीने काय केला, अहवाल पाठवला, कुणी, पंडित मोतीलाल नेहरूंनी। आणि म्हणत्या काय की ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं, त्या अहवालात त्यांनी लिहिलं काय, भारतासाठी संविधान असले पाहिजे, भारतासाठी संविधान असले पाहिजे। संविधान द्या म्हणले का, अजिबात नाही, संविधान द्या म्हणले का, अजिबात नाही, काय म्हणले, भारतासाठी संविधान असले पाहिजे किंवा भारतासाठी संविधान असावे, असा शब्द उल्लेख कुणी केला, तर हा शब्द उल्लेख केलाय पंडित मोतीलाल नेहरू यांनी। परत 1927 ला आणि 1928 ला पंडित मोतीलाल नेहरू यांचा नेहरू रिपोर्ट आला। पण त्याआधी भाऊ तुला मी सांगितलंय, मधीच महात्मा गांधी, तर मधीच कोण येतं, पंडित मोतीलाल नेहरू।
ओके, पंडित जवाहरलाल नेहरू नाही, मोतीलाल नेहरू. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. काय संविधान असले पाहिजे असा शब्द उल्लेख कोणी केला? संविधान द्या म्हटले नाही, संविधान भरू द्या म्हटलं नाही, काय म्हटले? संविधान असावे किंवा संविधान असले पाहिजे असा शब्द उल्लेख कोणी केला? मोतीलाल नेहरू यांनी केला. संविधान असले पाहिजे. ओके, चल तर इथपर्यंत सर्व आले असेल. तर 1923 ला काय झालंय? स्वराज्य पार्टीची स्थापना झाली. हा पॉइंट आपला क्लिअर झाला. आता 1927 साल, 1927 साली महात्मा गांधी हाय का नाही उठले आणि म्हणते काय? मी हाय ना म्हणी, टायगर अभी है. काय म्हणले महात्मा गांधी? टायगर अभी तो है. कधी? 27 साली. आणि हा क्वेश्चन खूप वेळेस आपल्याला विचारलाय. 1930 पर्यंत हेच लक्षात ठेवायचं आपल्याला. टायगर अभी है कोण म्हटलं? महात्मा गांधी. कधी? 1927 ला. आणि काय म्हणत्या? भारताला स्वातंत्र्य द्या, भारतासाठी वसाहतीचे स्वातंत्र्य निर्माण करून द्या. तुमच्या ज्या वसाहती ते सगळं काय करून टाका? रद्द करून टाका आणि भारतासाठी वसाहतीचं स्वातंत्र्य निर्माण करून द्या. भारतासाठी स्वातंत्र्य काय करा? निर्माण करून द्या. पण कसं स्वातंत्र्य? वसाहतीचे स्वातंत्र्य, अमेरिकेप्रमाणे स्वातंत्र्य, वसाहतीचे स्वातंत्र्य. मग आपल्याला क्वेश्चन विचारला, ओ म्हणे काय? भारतासाठी वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी कुणी केली? भारतासाठी वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी कुणी केली? महात्मा गांधी यांनी. कुणी केली? महात्मा गांधी यांनी. महात्मा गांधी यांनी वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी केली. अयो, पंडित नेहरूंच्या कानात कुणीतरी कुडकुडलो, होय महात्मा गांधींनी असं केलं. काय? महात्मा गांधींनी असं केलं. वसाहतीचा स्वातंत्र्य म्हणजे चांदोबाची मागणी. लॉर्ड मॉर्लो, क्या बात आहे. ओके, इतिहासातला क्वेश्चन. काय? असं केलं म्हणे. कोण म्हटलं? त्यांच्या कानात कुणीतरी जाऊन म्हणलं. कोणाच्या? पंडित मोतीलाल नेहरूंच्या. पंडित मोतीलाल नेहरू गडबडून उठले. काय झाले? गडबडून उठले. आणि मग 1928 ला पंडित मोतीलाल नेहरूंनी घेतला वही आणि घेतले पेन आणि जे लिहायला सुरुवात केली त्याला म्हटलं नेहरू अहवाल. काय म्हटलं? नेहरू अहवाल, किंवा त्याला नेहरू रिपोर्ट असे सुद्धा म्हणतात. नेहरू रिपोर्ट. तर नेहरू रिपोर्ट कोणत्या वर्षीचा? 1928 चा. नेहरू रिपोर्ट कुणी तयार केला? पंडित जवाहरलाल नेहरूंनी नाही, त्यांचे वडील मोतीलाल नेहरू. मोतीलाल नेहरू यांनी नेहरू रिपोर्ट तयार केला. मोतीलाल नेहरू यांनी काय केला? नेहरू रिपोर्ट तयार केला. मग आता एवढ्या गडबडीमध्ये पंडित मोतीलाल नेहरू यांचे चिरंजीव म्हणजे चाचा म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता ती तारीख आहे? ती नोव्हेंबर महिन्याची. पंडित मोतीलाल नेहरू यांचा मुलगा पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान, सर्वाधिक काळ 3 वेळा शपथ घेतली. पंतप्रधान पदावर असताना पहिला मृत्यू त्यांचा झाला. तर त्यांचा जन्मदिवस विद्यार्थी दिन, आपलं बालदिन, विद्यार्थी बालदिन 14 नोव्हेंबर, बालदिन म्हणून साजरा केला जातो. बालदिन. ओके. तर त्या गडबडीमध्ये पंडित मोतीलाल नेहरू यांचे चिरंजीव पंडित जवाहरलाल नेहरू मोठे झाले, त्यांना कळलंच नाही. अयो, बालदिन, हो ओके विद्यार्थी बालदिन 14 नोव्हेंबर. काय झाले? मोठे झाले. आणि मग परवा महत्वाची गोष्ट घडली 1929 ला. हा क्वेश्चन आपल्याला खूप वेळेस विचारलेला आहे. 1929 ची महत्वाची घटना घडली. 1929 ला काँग्रेसचे लाहोर अधिवेशन झाले. काँग्रेसचे अधिवेशन कुठे झाले? लाहोरला अधिवेशन झाले. आणि या लाहोरच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. लाहोरच्या अधिवेशनाचे अध्यक्ष धाराडीचा तरुण कार्यकर्ता पंडित जवाहरलाल नेहरू. आता परवा जवाहरलाल नेहरू यांचा कार्यकाळ सुरू झाला. आता आपल्याला पुढे फक्त ह्या 1929च्या एकाच वर्षात मोतीलाल नेहरू अभ्यासायचे. पुढे कुठेही मोतीलाल नेहरू आपल्याला अभ्यासायचे नाही. हो, विद्यार्थी दिन 7 नोव्हेंबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत गेले होते
पहिला दिवस त्यांचा विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय स्तरावर. ओके. आणि 14 नोव्हेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांची जन्मदिन असतो, तेव्हा आपण बाल दिन म्हणून साजरा करतो. लिहून ठेवा कोपऱ्यात. ओके. तर काय अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू. मग बघा काँग्रेसचं 1929चं अधिवेशन कुठे झालं? पहिला क्वेश्चन आहे लाहोरला. लाहोरच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. या लाहोर अधिवेशनामध्ये नेहरू रिपोर्ट मांडला. कुणी मांडला? ज्यांनी तयार केला त्यांनीच नेहरू रिपोर्ट मांडला. आणि हा नेहरू रिपोर्ट पट्ट्याव हा नेहरू रिपोर्ट इथे पारित झाला. आणि परत तारीख ठरली 26 जानेवारी साल ठरलंय 1930. आणि काय म्हटलंय? भारताला स्वातंत्र्य मिळवायचं. काय म्हटलंय? भारताला स्वातंत्र्य मिळवायचे. कधी? 1930 ला. कोण म्हटलं? या नेहरू रिपोर्ट मध्ये पारित केला तिथे. आणि या लाहोर अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्ष काय म्हटला? भारताला स्वातंत्र्य मिळवायचं. भारताला काय करायचं? स्वातंत्र्य करायचं. आता ह्या लोकांमध्ये नाही राहायचं, यांना हुसकून द्यायचं. कोण म्हटले? ह्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाचे लोक. आणि मग तुला क्वेश्चन विचारला. काय क्वेश्चन विचारला? भारत स्वातंत्र्यापूर्वी टिंब या दिवशी भारताला स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी योजना आखली होती, किंवा भारत स्वातंत्र्यापूर्वी टिंब हा दिवस भारत स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला होता. ओके. आता काय झालं माहिती का? आता भाऊ मरता क्या नाही करता. तेव्हा भारताचा व्हाईसरॉय होता आयर्विन 1930 ला. त्या आयर्विनला खबर लागली उडत. आणि ह्या आयर्विनने हे धडपकड सुरू केली. अख्खे काँग्रेसवाले कैदेत घेऊन टाकले. यांची काय झाली है की नाही? पळता भुई थोडी झाली. आणि मग त्यांची योजना तिथे काय झाली? फसली. तरी काही नागरिकांनी तो दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला होता. म्हणून आपल्याला क्वेश्चन विचारला जातो, भारत स्वातंत्र्यापूर्वी टिंब हा दिवस पहिल्यांदा भारत स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता 26 जानेवारी 1930. नाही 31चा करार आहे तू बाबिया कांबळे. 31चा 1931चा आहे. तू पुढे ते इतिहास शिकू आपण इथं. ओके. तर ते पॉइंट लक्षात ठेवा. इथपर्यंत आले सर्व. मग आता संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये पारित झाला? हाही क्वेश्चन आपल्याला तिथे विचारला. संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पारित झाला? हाही क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पारित झाला? तो झाला काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनामध्ये पारित. कुठं? लाहोर अधिवेशनामध्ये. कोणाच्या अध्यक्षतेखाली? पंडित जवाहरलाल नेहरूंच्या. 1929 किती मुद्दे बघा. पहिला 1929 काँग्रेस अधिवेशन कुठं भरलं? लाहोरला. पहिला क्वेश्चन. 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. दुसरा क्वेश्चन. 1929च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनामध्ये नेहरू रिपोर्ट मांडला गेला. तिसरा क्वेश्चन. पूर्ण स्वराज्याचा ठराव कोणत्या काँग्रेसच्या अधिवेशनात पारित झाला? चौथा क्वेश्चन. आणि पाचवा क्वेश्चन, भारत स्वातंत्र्यापूर्वी कोणता दिवस भारत स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला होता? असे 5 क्वेश्चन तुम्हाला ह्या बोर्डवरती आहे. किती? 5 क्वेश्चन. म्हणे माय एवढ्या याच्यावरती बुंगून आणि प्रत्येक क्वेश्चन विचारला गेला. प्रत्येक क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके. सर्वांच्या लक्षात आलं असेल 100% इथे काय बरोबर खात्री आहे. संपूर्ण स्वराज्याचा ठराव काय झाला? पारित झाला. आता बघा एक महत्वाचा व्यक्ती आला. आता क्रिप्स मिशन पर्यंत जाऊस तर थोडं डोक्यात घालावंच लागेल. ओके. आता मला एकदा सांगा 1922 पासून आपण आलो बरोबर. 1922 महात्मा गांधी, 23 स्वराज्य पक्ष, 27 ला महात्मा गांधी वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी, 28 ला नेहरू रिपोर्ट, 29 ला लाहोर अधिवेशन, 1930 ला भारत स्वातंत्र्य दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला गेला. ओके. असे 1922 पासून 1930 पर्यंतचे सर्व मुद्दे तुमच्या डोक्यात फिट झाले? यस या नो? एकदा मला स्पीड मध्ये सांगा. सर्व तुमच्या डोक्यात फिट झाले, पॅक झाले? या बराबर मला सांगा.
चला स्पीड मध्ये. ओके 100% मला तर खात्री आहे असा कुणीच नसेल की त्याला आहे का एखादा त्याचा मुद्दा तिथं राहिला असेल. ओके सर्वांनी कमेंट करा. ओके चला बरोबर. आणि आपल्या मित्रांपर्यंत सांगा आपल्या कोर्सची माहिती. लाईव्ह लेक्चर सुरू झालेत म्हणावं आणि क्वालिटी तुला माहिती बरं की नाही त्यात सांगण्यात आहे का नाही बरं की नाही. ओके त्यामुळे सगळ्यांना काय करा सांगत चला बरोबर. ओके विद्यार्थी धरून आणत चला घेऊ द्या ऍडमिशन हो द्या तुमच्यामुळे एकीकडे मिळत 2-4 जास्त लेकर. ओके चला सर्वांना समजलंय. वरचा क्वेश्चन आता परत साल होतं साल सुद्धा विसरायचं नाही बघ या गोष्टी. 1947 पर्यंत साल जरी तू विसरला ओके हो ज्यांना लेक्चर मिस होतं त्यांनी रेकॉर्डेड बघत चला. त्यानंतर परव पुढे पुढे साल होतं 1934. 1934 साली बंगाल प्रांताचा एक महत्वाचा व्यक्ती समोर आला. बंगाल प्रांतातील साम्यवादी चळवळीचा अग्रणी. साम्यवादी चळवळ म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात निर्माण केलेली चळवळ. साम्यवादी चळवळीचा अग्रणी म्हणजे आघाडीचा कार्यकर्ता. अग्रणी आघाडीचा म्हणजे पुढे असणारा सर्वात जास्त पुढे असणारा कार्यकर्ता आघाडीचा कार्यकर्ता. ओके कोण होता त्याचं नाव होतं मानवेंद्रनाथ रॉय. मानवेंद्रनाथ रॉय बरोबर. याला तुम्ही जिंदगीत कोणालाही विसरा आहे का नाही. ज्यानं तुला धोका दिला त्याला विसर पण याला विसरू नको. तू जर याला विसरला तर कार्यक्रम अवघड होईल का. कोणाला मानवेंद्रनाथ रॉयला. भले तो साम्यवादी चळवळीचा अग्रणी होता हे तो लक्षात नाही राहिलं तरी चालेल. पण 1934 ला भारतामध्ये एक व्यक्ती होऊन गेला त्याचं नाव म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय. हे जर तू विसरलं तर कार्यक्रम अवघड होईल. कारण आतापर्यंत आपण बघितलं आतापर्यंत आपल्याला संविधान सभा असा शब्द भेटला का रे कुठं भेटला का. यस यालू आतापर्यंत संविधान सभा असा शब्द भेटला का. महात्मा गांधी 1922 ला काय म्हटले संविधान सभा नकोय आम्हाला फक्त निवड सभा भरू द्या बरोबर आहे की नाही. 1923 ला स्वराज्य पार्टी पाहिली संविधान सभेचा काय उल्लेख आला नाही. 1927 ला महात्मा गांधींचं बघितलं काय वसाहती स्वातंत्र्य. 1924 ला काय बघितलं संविधान असलं पाहिजे मोतीलाल नेहरू म्हटले. ओके सभेचा काही उल्लेख होता नाही. 1929 ला लाहोर अधिवेशन झालं फक्त भारताला स्वातंत्र्य मिळवायचं घोषणा झाली. ओके पण 1934 साली या मानवेंद्रनाथ रॉयनं काय केलं माहिती का. या मानवेंद्रनाथ रॉयनं भारतामध्ये सर्वात प्रथम संविधान सभा असा शब्द उल्लेख केला. संविधान सभा असा शब्द उल्लेख केला ब्रिटिश मंत्रिमंडळात. संविधान सभा गेले ना भाऊ तातडीचा कार्यकर्ता हे हातात बॅग घेऊन ये झोपक ब्रिटनच्या मंत्रिमंडळामध्ये दिल्लीला आणि तिथं काय म्हणत्या भारतासाठी संविधान सभा असावी. काय म्हटलंय संविधान सभा असावी. मग आपल्याला क्वेश्चन विचारला भारतासाठी संविधान सभा असावी असा शब्द उल्लेख सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं केलेला आहे. कार्यक्रमात संपला. मानवेंद्रनाथ रॉय. कोणी केलाय मानवेंद्रनाथ रॉय. भाऊ अरे तू नको ना ए मोरे इकडे लक्ष दे ना. अरे मी पॉलिटी शिकलोय तू का पण हिस्ट्रीत जायला लका असं नको करू भाऊ. कन्फ्युजन तुलाच होईल बघ. ओके चाल बराबर. मानवेंद्रनाथ रॉय. काय मानवेंद्रनाथ रॉय भारतासाठी प्रथम संविधान सभाचा शब्द उल्लेख कोणी केला आहे मानवेंद्रनाथ रॉय यानं केलेला आहे. बंगालच्या साम्यवादी चळवळीचा अग्रणी साल 1934. ओके मानवेंद्रनाथ रॉय राहील लक्षात. मानवेंद्रनाथ रॉय. आता 1935 ला काँग्रेसने संविधान सभेचा उल्लेख केलाय. 1935 ला काँग्रेसने संविधान सभेचा उल्लेख केलाय. संविधान द्या संविधान सभा द्या. पण काँग्रेसने संविधानाचा सभेचा उल्लेख केलाय. पण सर्वात प्रथम कुणी केलाय मानवेंद्रनाथ रॉयने. हे नाही राहिलं तरी काय डोक्याला टेन्शन नाही पण याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता बरोबर पुढे एक व्यक्ती आला त्या व्यक्तीचं नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू.
कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. मानवेंद्रनाथ रॉय सर्वांना समजला असेल. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 ला काय केलं बघा. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 साली. आता बघा पंडित जवाहरलाल नेहरू, मानवेंद्रनाथ रॉय काय म्हणले? रॉबर्ट क्लाइव्ह काय म्हटले? रॉबर्ट क्लाइव्ह काय म्हटले? भाई हे मेरा भाऊ कांबळे बाब्या नको असं करू. ओके, पैसे देऊन आलेला आहे तू, त्यामुळे कांबळे आणि मोरे इकडे लक्ष द्या दोघेही पण. ओके चल, त्यानंतर मी काहीतरी बोलायचो. ओके, आणि टाइमपास करण्यात मजा नाही. युट्यूबला चालते ते, हे इकडे पैसे देऊन आलेले आहेत. ओके, काय म्हटलंय? तर 1938 साली होतं. 1938 साल किती होतं? 1938 साल होतं. या 1938 साली पंडित जवाहरलाल नेहरू नावाचा व्यक्ती काय म्हटला? पंडित जवाहरलाल नेहरू नावाचा व्यक्ती काय म्हटला? कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, कधी? 1938 साली. काय म्हटले पंडित जवाहरलाल नेहरू? भारताची संविधान सभा असेल, पण पाहिलं की या संविधान सभेला कसं राजकारणात नेलंय. भारताची संविधान सभा असेल आणि या संविधान सभेला प्रौढ मतदानाद्वारे नियुक्त केलं जाईल. बरं मन माय स्थापन केली जाईल. पठ्या कार्यक्रमच अवघड झाला ना. राजकारण काय? डायरेक्ट राजकारण. काय आणलं? डायरेक्ट राजकारण. काय आणलं? डायरेक्ट राजकारण आणलं. मग आपल्याला क्वेश्चन विचारला. काय क्वेश्चन विचारला? पंडित खालील पैकी कोणत्या व्यक्तीने प्रौढ मतदानाद्वारे संविधान सभेची मागणी केली होती? प्रौढ मतदानाद्वारे संविधान सभेची मागणी कोणी केली? तर 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. अशा पद्धतीने संविधान सभेसाठी आणि संविधानासाठी वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळा प्रयत्न केलेला आहे. ओके, आणि मग आता 1939 ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. दुसऱ्या महायुद्धाचा कार्यकाळ कोण सांगतं रे? दुसरे महायुद्ध, या दुसऱ्या महायुद्धाचा कार्यकाळ कोण सांगतं? दुसऱ्या महायुद्धाचा कार्यकाळ कोण सांगतं? चला बरोबर. ओके, आवाज ऋतिक वरखड, आवाज येत नाही. आवाज येतोय का रे? सर्वांना आवाज तर व्यवस्थित यायला पाहिजे. ओके, आवाज ओके आहे का रे? बरोबर, एकदा मला सांगा बरं, का जास्तच येतोय लई? एकदा मला आवाजच सांगा, कारण आपण आवाजाचं ते क्लिअर केल्यानंतर पहिलेच आपलं लेक्चर घेतो आहेत ना. ओके, जो आवाजच आपला प्रॉब्लेम झाला तो. ओके, एकदा मला आवाजच सगळ्यांनी एकदा भराभरा सांगून द्या बरं स्पीड मध्ये. मला तरी नाही वाटत काही प्रॉब्लेम असेल म्हणून. क्लिअर आहे. ओके, जास्त येत नाही ना, म्हणजे फाटत वगैरे नाही ना आवाज? काही फाटतो वगैरे? ओके, व्हिडिओ मध्ये ब्रेक व्हायचा तो होतो आता. ओके, क्लिअर आहे. चला, तर दुसऱ्या महायुद्धाचा कार्यकाळ 1939 ते 1945. हा काय दुसऱ्या महायुद्धाचा कार्यकाळ आहे. 1939 ते 1945 दुसरं महायुद्ध सुरू झालं. आणि मग भारतानं काय केलं? हात धुवून घेतला. वाहत्या गंगेत हात धुवून घेतला. भारताने काय केलं? वाहत्या गंगेत हात धुवून घेतला. कधी हात धुवून घेतला? 1940 मध्ये. 1940 साली भारतात अंतर्गत दंगे सुरू झाले भारतात. आणि भारतानं इंग्रजाला सळो की पळो करून सोडायचं धरलं मनात. भारताने काय केलं? इंग्रजाला सळो की पळो करून सोडायचं मनात धरलं. आणि 1940 ला भारतामध्ये एक व्हाईसरॉय होता. त्या व्हाईसरॉयचं नाव होतं लॉर्ड लिथिगो. भारताचे 1940चा व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड लिथिगो. कोण होता? लिथिगो. भारताचा लिथिगो कोण होता? भारताचा लिथिगो. 1940 मध्ये भारताचा व्हाईसरॉय कोण होता? लिथिगो. या लिथिगोने काय केलं? भारतीयांना शांत करावं म्हटला. भारतीयांना काय करावं? शांत. भारतात आहे का नाही सुरुवात झाली ना इंग्रजाला सळो की पळो करून सोडायची. मग भारतात काय करायचं म्हणे? शांतत करायचं भारतीय लोकांना. काँग्रेस त्यात आघाडीला होते. म्हणून या लॉर्ड लिथिगोने 8 ऑगस्ट 1940 ला एक ऑफर दिली. 8 ऑगस्ट 1940 ला एक ऑफर दिली. या ऑफरचं नाव आहे ऑगस्ट ऑफर.
या ऑफरचं नाव काय आहे? ऑगस्ट ऑफर. या ऑफरचं नाव काय आहे? ऑगस्ट ऑफर. ऑगस्ट ऑफर कधीची आहे? 8 ऑगस्ट 1940 ची. कधीची आहे? 8 ऑगस्ट 1940 ची. परवा क्वेश्चन विचारलं बघा, ऑगस्ट ऑफर कधीची आहे? काय? ऑगस्ट ऑफर कोणत्या वर्षाची आहे? ऑगस्ट ऑफर कुणाची आहे? ऑगस्ट ऑफर कुणी तयार केली आहे? लॉर्ड लिथिगोने तयार केलेली आहे. ऑगस्ट ऑफर कधी केली आहे? 8 ऑगस्ट 1940 ला केली आहे. आणि ऑगस्ट ऑफर मध्ये सांगितलं भारताचं संविधान पाहिजे ना, मग भारताला संविधान दिले जाईल. ऑगस्ट ऑफर मध्ये काय सांगितलंय? भारताला संविधान दिले जाईल. आपल्याला खूप वेळेस क्वेश्चन विचारलं बघा, इंग्रजांना भारताला संविधान देण्याचं कधी मान्य केलं? संविधान दिले जाईल. काय क्वेश्चन विचारला? इंग्रजांना भारताला संविधान देण्याचे कोणत्या वर्षी मान्य केले? असा क्वेश्चन विचारला आपल्याला. कोणत्या वर्षी मान्य केलं रे इंग्रजांना भारताला संविधान देण्याचं? चला बरोबर अजून अर्धा तास बाकी आपल्याकडे फक्त जिकेला. अर्ध्या तासामध्ये अजून आपण खूप पुढे गेलो पाहिजे. संविधान सभेची स्थापना करून पार पहिली बैठक संपली पाहिजे आज आपली. ऑगस्ट ऑफर मध्ये काय म्हटलंय? संविधान तयार केलं जाईल असं काय केलं रे? इंग्रजांना मान्य केलेलं आहे. मग आपल्याला क्वेश्चन जर विचारला तर आपलं उत्तर राहील 1940. इंग्रजांना भारतासाठी संविधान दिलं जाईल असं कधी मान्य केलं? 1940 मध्ये. ऑगस्ट ऑफर मध्ये आणखी तरतूद केली, भारताचे संविधान अंशतः किंवा मुख्यतः भारतीय तयार करतील. संविधान अंशतः किंवा मुख्यतः भारतीय तयार करतील. हाही क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. एमपीएससी ला खूप वेळेस विचारला भाऊ. भारतीय तयार करतील. भारताचे संविधान अंशतः किंवा मुख्यतः भारतीय तयार करतील ही तरतूद कुठे टाकली गेली? भारताचे संविधान अंशतः किंवा नाही, मुस्लिम इंग्लिश ती पुढे तावडी थांब. भारताचे संविधान अंशतः किंवा मुख्यतः भारतीय तयार करतील ही तरतूद कशामध्ये होती? ऑगस्ट ऑफर मध्ये होती. कशामध्ये होती? ऑगस्ट ऑफर मध्ये होती. ऑगस्ट ऑफर वरती 4 क्वेश्चन. पहिला क्वेश्चन, ऑगस्ट ऑफर कोणत्या वर्षाची आहे? 1940. दुसरा क्वेश्चन, ऑगस्ट ऑफर कुणी तयार केली? लॉर्ड लिथिगोने. तिसरा क्वेश्चन, भारताला संविधान देण्याचे इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केले? 1940. चौथा क्वेश्चन, भारताचे संविधान अंशतः किंवा मुख्यतः भारतीय तयार करतील अशी तरतूद कशामध्ये नमूद केली? ऑगस्ट ऑफर मध्ये. आणि 5वा क्वेश्चन, हे 4 तर विचारलेत आतापर्यंत, सरळ सेवा, पोलीस भरती, रेल्वे, TCS, IPS सगळीकडे. ओके, पण 5वा क्वेश्चन आपण तयार करू, भारतासाठी भारताला संविधान दिले जाईल, भारताला संविधान दिले जाईल ही तरतूद कशामध्ये दिली गेली होती? असा देखील क्वेश्चन आपल्याला आतापर्यंत काय विचारलं? भारताचं संविधान देणे इंग्रजांनी कधी मान्य केलं? 1940 ला. भारताला संविधान दिलं जाईल हे इंग्रजांनी कशामध्ये मान्य केलं? अशी सुद्धा आपल्याला क्वेश्चन आता विचारला जाऊ शकतो. ऑगस्ट ऑफर मध्ये मान्य केलेलं आहे. कशामध्ये मान्य केलं? ऑगस्ट ऑफर मध्ये. पण काँग्रेसचे लोक काय म्हणले? संविधान कोणाचं? संविधान कोणाचं आहे? काँग्रेसचे लोक काय म्हटले? गेले ऑगस्ट ऑफरकडे. ऑगस्ट ऑफरकडे लॉर्ड लिथिगो बघ इथं बसले बघ, हात टाकला बाबा. ओके, गेले तिथं. आणि काय म्हणत्या काँग्रेसचे लोक? संविधान कोणाचं? संविधान कोणाचं? भारताचं. संविधान कोणाचं? भारताचं. ओके, आणि देणारा कोण? तू कोण? देणारा तू कोण? मग काँग्रेसनं ऑगस्ट ऑफरला नकार दिला. का? कारण अंशतः किंवा मुख्यतः भारतीय असतील म्हणे. म्हणजे काय? जर संविधान सभेत 3 लोक असेल तर या 3 पैकी 2 ब्रिटिश असतील आणि 1 भारतीय असेल. 1 भारतीय असेल. 1 कोण असेल? भारतीय. मग हे ठरवणारा तू कोण म्हणे. आणि मग हे काँग्रेस लोकांना मान्य झालं नाही. आणि मग परवा 1942 साली भारतामध्ये आलं क्रिप्स मिशन. महात्मा गांधी गेले त्यांना भेटाया, क्रिप्स मिशनला भेटाया. कोण? महात्मा गांधी. मग आपल्याला पहिला क्वेश्चन विचारला, क्रिप्स मिशन भारतात केव्हा आले? भारतात आगमन केव्हा झाले? आगमन केव्हा झाले? क्रिप्स मिशन भारतात आले 1942 ला. क्रिप्स मिशन भारतात केव्हा आले? 1942 ला. केव्हा आले? 1942 ला. राईट रे माझ्या वाघाव. क्रिप्स मिशन भारतात केव्हा आले? 1942 ला. लेक्चर झाल्यानंतर ही जी PDF आहे ती तुम्हाला उपलब्ध होईल.
त्यानंतर तुम्ही तुमच्या हातानं तुमच्या वहीवर लिहून घ्यायची. ओके. किंवा कोणी चालू मध्ये लिहित असेल रफ पेजवर मी तुम्हाला सांगितले तसंही चालेल. ओके. पीडीएफ आणि काय करायचं एकदा रिवाइज करायचं. एकदा का तुम्ही रिवाइज केलं तर मला नाही वाटत तुमच्या डोक्यातून परत कधी जाईल, थांबली जाईल. एकदा जर तुम्ही आता मी तुम्हाला शिकवलं, एकदा तुम्ही ते वाचलं आणि चॅप्टर झाल्यानंतर आपण प्रश्नसंच सोडून घेतला तर मला नाही वाटत तुम्ही परत ते कधी विसराल. ओके. अख्ख्या जन्मत कधीच नाही. ओके. पण तू हा पेपर पर्यंत जर लक्षात राहिलं तर माझ्यासाठी खूप झालं. नाही तर बाबी आता इथं शिकला हाय का नाही, पाटील मास्तरनं मला लय भारी शिकवली. आता मी काय करतो, पाटील मास्तरला कॉम्पिटिटर होतो आहे का नाही, लगेच पाटील मास्तरच्या शेजारीच. ओके. तर मला नाही वाटत तुम्ही इसराल म्हणून फक्त रिव्हिजन मारा. एकदा का तुमची रिव्हिजन झाली तर बाब्याऊ परत विषयच नाही, परत विषयच नाही. डायरेक्ट एकदा रिव्हिजन झाली का कार्यक्रमच संपला. ओके. भारतात आगमन झाले 1942 ला आणि एकदा संपूर्ण सिलेबस झाला का आपला 4 महिने लाईव्ह नंतर, त्यानंतरला मग 1 महिना पूर्ण सिलेबसला रिव्हिजन द्यायची लेक्चर मध्ये, पूर्ण सिलेबसला 1 महिना. आणि मग बघ तू राह, मग तू कुठे जाय पेपरला, कार्यक्रम वाजवणार, तू लटकणारच. लटकणार म्हणजे लटकणार डायरेक्ट विषयच कोण. भारतात आगमन झाले 1942 ला क्रिप्स मिशनची. आता क्रिप्स मिशन जेव्हा भारतात आले तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता, भारताचा व्हाईसरॉय कोण होता असा देखील क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता. क्रिप्स मिशनचे जेव्हा भारतात आगमन झाले तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता, कोण होता भारताचा व्हाईसरॉय? लॉर्ड लिनलिथिगोच होता. लॉर्ड लिनलिथिगो होता. 1942 ची अजून एक घटना आहे. कोणती? 1942 ची भारत छोडो आंदोलन. 1942 ला भारत छोडो आंदोलन झालं आणि मग आपल्याला क्वेश्चन विचारला पोलीस भरतीला, भारत छोडो आंदोलनाच्या वेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड लिनलिथिगो. कोण होता? लॉर्ड लिनलिथिगो. 1942 ला क्रिप्स मिशनचे भारतात आगमन झाले. भारताचा व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड लिनलिथिगो. कोण होता? लॉर्ड लिनलिथिगो. सर व्हॉइस मागे पुढे होतो आहे, मागे पुढे होतो. ओके. हॅलो. आता थोडं हळू बोलल्यावर मागे होणारच ना रे. जेव्हा आवाज मोठे तेव्हा पुढे होणारच ना. ओके. तर एकदा लेक्चर एंड झालं की मी एकदा चेक करतो, मग माझ्या लक्षात येईल काही प्रॉब्लेम आहे का. रेकॉर्डेड लेक्चर मध्ये चेक करता येतं ना, काही प्रॉब्लेम नाही. ओके. तर भारताचा काय होता? व्हाईसरॉय होता. क्रिप्स मिशन भारतात आला आणि भारतात आल्यानंतर काय म्हणतं माहिती का? भारताचे संविधान, भारताचे संविधान पूर्णतः भारतीय तयार करतील. अरे माझ्या वागा, काँग्रेसला झालं ना मान्य, पूर्णतः भारतीय तयार करतील. यांना हेच लागत होतं ना. काँग्रेसला काय लागत होतं? सर्व कोण असतील? भारतीय असतील. इथं काँग्रेस काय म्हटलं? भारताचे संविधान 21 ऑगस्ट काय म्हटली? भारताचे संविधान अंशतः किंवा मुख्यतः भारतीय तयार करतील. काँग्रेस काय म्हणलं? मान्य नाही, आम्हाला जमणार नाही, आम्हाला जमणार नाही, आम्हाला जमणार नाही. कोण म्हणलं? कोण म्हणलं? काँग्रेस म्हणलं. पण इथे काँग्रेसवाले काय म्हणले? आम्हाला जमलं, आम्हाला जमलं, आम्हाला जमलं, आम्हाला हेच पाहिजे होतं. कोण म्हणलं? काँग्रेसवाले. पण आता लक्षात घ्या बघा, आता मध्ये एक तिसरा पार्टी येणार आहे. लोकशाहीला ताण, मध्ये एक तिसरी पार्टी आणायची आता आपल्याला, तिसरी. ओके. 1906 साल होतं. 1906 साली ढाका या शहरामध्ये, ढाका या शहरामध्ये एका तिसऱ्या लीगची स्थापना झाली. मुस्लिम लीग. काय? मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. कोणाची? मुस्लिम लीगची. आणि या मुस्लिम लीगचे स्थापना संस्थापक होते सलीमुल्लाह खान. संस्थापक कोण होते? सलीमुल्लाह खान. सलीमुल्लाह खान. संस्थापक कोण होते? सलीमुल्लाह खान. कोण? सलीमुल्लाह खान. आणि या मुस्लिम लीगचा प्रथम अध्यक्ष होता आगा खान. प्रथम अध्यक्ष कोण होता? आगा खान. प्रथम अध्यक्ष कोण होता? आगा खान. सलीमुल्लाह खान हे संस्थापक होते, प्रथम अध्यक्ष होते आगा खान. मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? ढाका येथे झाली. स्थापना कुठे झाली? ढाका येथे झाली. स्थापना कधी झाली? 1906 ला झाली.
स्थापना कुणी केली? संस्थापक कोणी? सलीमुल्लाह खान. आणि पहिले अध्यक्ष कोणी? आगा खान. एवढे क्वेश्चन विचारले, 1 2 3 4 चारही क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहे. आता आपल्याला माहिती आहे 1947च्या वेळेस मोहम्मद अली जिन्ना व्हाईसरॉय मीन्स व्हाईसरॉय म्हणजे भारतात तेव्हा जो जसा आता राष्ट्रपती ना तसा इंग्रजांचा मोठा व्यक्ती, इंग्रजांचा काय होता? सर्वोच्च पदावर असणारा व्यक्ती होता. ओके. पहिल्यांदा गव्हर्नर होता, त्या गव्हर्नरला जनरल केलं, त्याला भारताचा गव्हर्नर जनरल केलं आणि 1858च्या कायद्यानं त्याला भारताचा व्हाईसरॉय नावाचा किताब दिला. काय? व्हाईसरॉय. त्याच्या सहीशिवाय काही पान हलणार नाही. जसा राष्ट्रपती भारतात आज आहे तसा इंग्रजांच्या काळात व्हाईसरॉय होता. ते आपण इतिहासात पूर्ण अभ्यासणार आहे. ओके. डीप मध्ये त्याच्यावर आपल्याला खूप वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत. व्हाईसरॉय हे पद भारतामध्ये केव्हा आलं? 2024ला अनेक वेळा क्वेश्चन विचारला. व्हाईसरॉय हे पद भारतात केव्हा आले? 1858ला, 1858च्या कायद्याने. ओके. तर या इकडं काय तर मुस्लिम लीग लक्षात आली. मुस्लिम लीगची स्थापना 1906ला झाली. कुठं झाली? ढाका येथे झाली. कुणी केली? सलीमुल्लाह खानने. अध्यक्ष कोण होता? आगा खान. 1942ला मुस्लिम लीगने काय केलंय? क्रिप्स मिशनला नकार दिलाय. बरोबर. क्रिप्स मिशनला लय तुडवलं यांनी, लय तुडवलं रे, लय तुडवलं रे. काय केलं? लय तुडवलं. क्रिप्स मिशनला काय केलं? नकार दिला. कारण काय? स्वातंत्र्य पाकिस्तानची मागणी, पूर्व भाग स्वातंत्र्य करून द्या. पूर्व म्हणजे बांगलादेश आणि मूळ पाकिस्तान, पश्चिम भाग हे आम्हाला द्या स्वातंत्र्य करून. आम्हाला स्वातंत्र्य व्हायचंय, आम्हाला राहायचं नाही, आम्हाला काँग्रेसमध्ये राहायचं नाही, आम्हाला वेगळं व्हायचंय, आम्हाला हे नको. कोण म्हणलं? मुस्लिम लीग. आणि मुस्लिम लीगने क्रिप्स मिशनला नाकारलं. ऑगस्ट टॉपरला काँग्रेसने नाकारलं, तर क्रिप्स मिशनला मुस्लिम लीगने नाकारलं. मरता क्या नाही करता. कोण? क्रिप्स मिशन बिचारं निघून गेलं. लय मारलं म्हणे. कोण काय ऐकली का? लय त्रास व्हायला म्हणे, नको म्हणे, मी परत नाही जाणार म्हणे. कोण म्हणलं? क्रिप्स मिशन म्हणलं. कोणाला? ब्रिटनला जाऊन म्हणलं. नाकारलं ना. कुणी नाकारलं? कुणी नाकारलं? कुणी नाकारलं? मुस्लिम लीगने नाकारलं. क्रिप्स मिशनला नाकारलं मुस्लिम लीगनं. क्रिप्स मिशन बिचारं निघून गेलं, बिचारं निघून गेलं. मग ऍटली हुशार होता. ब्रिटन मध्ये बसेल. ब्रिटनचा भारत स्वातंत्र्यावेळी ब्रिटनचा पंतप्रधान कोण होता? लिंग नाही रे, लीग. लिंग नाही, राऊत. लीग, लीग. ओके. ब्रिटनचा पंतप्रधान भारत स्वातंत्र्यावेळी. क्वेश्चन खूप वेळेस विचारला, लिहून ठेवतो. ओके. फक्त पीडीएफ पुढे काय लिहिलंय ते तुमच्या लक्षात ठेवा. ओके. भारत स्वातंत्र्यावेळी ब्रिटनचा पंतप्रधान कोण होता? म्हणजे इंग्लंडचा. ब्रिटनचा पंतप्रधान कोण होता? ऍटली होता. बाटली नाही रे भाऊ, ऍटली. कोण होता? ऍटली. हुशार होता. ते म्हणे तू एकटा गेला म्हणून तुला त्रास झाला. आता तुझ्या सोबत आणखी दोघं देतो. आता तुझ्या सोबत आणखी दोघं देतो आणि असे मिळून तुम्ही काय होणार? तिघ होणार. आणि हे तिघ जण तुम्ही झाले तर याला म्हणायचं त्रिमंत्री मिशन. याला काय म्हणायचं? त्रिमंत्री मिशन. आणि हे तिघही तुम्ही मंत्री कॅबिनेट दर्जाचे आहे. तुम्ही तिघेही मंत्री कसे? कॅबिनेट दर्जाचे आहे. म्हणून याला म्हणायचं कॅबिनेट मिशन. याला काय म्हणायचं? कॅबिनेट मिशन. तू एकटा गेलता म्हणून तुला त्रास झाला. आता तुझ्या सोबत किती देतो? दोघं एक्स्ट्रा देतो. म्हणजे तुम्ही किती झाले? तिघ. म्हणून याला म्हणायचं त्रिमंत्री मिशन. आणि हे तिघही मंत्री होते कोणते? कॅबिनेट. म्हणून कॅबिनेट मिशन. मग हे कॅबिनेट मिशन भारतात कधी आले? तारीख तर अजून कधी विचारली नाही, पण साल विचारले 1946. कॅबिनेट मिशन भारतामध्ये केव्हा आले हे साल आपल्याला विचार. 1946. कॅबिनेट मिशन मध्ये तिघ होते. क्रिप्स हा त्यांचा मुख्य होता, कारण आधी येऊन गेलता ना, त्यामुळे त्याला भारताची हालचाल माहित होती. हा काय होता? प्रमुख होता. आधी येऊन गेलता, भारताची हालचाल त्याला माहित होती म्हणून प्रमुख होता. पण तो दडून राहायचा. त्याला माहिती आहे ना, मुस्लिम लीगचा कार्यक्रम. दडून राहायचा. नको बुवा, नको बुवा, नको बुवा, मी नाही बुवा. आहे का नाही? मग आता यामध्ये तिघ लोक कोण होते? तुम्हाला पाठ करून ठेवावं लागेल पुरवून.
यामध्ये तिघ लोक कोण होते पाठ करून ठेवायचे. पहिला होता क्रिप्स, दुसरा पेथिक लॉरेन्स आणि तिसरा अलेक्झांडर. क्रिप्स, पेथिक लॉरेन्स, अलेक्झांडर या तीन लोकांचा समावेश कॅबिनेट मिशन मध्ये होता. कॅबिनेट मिशन भारतात ॲटलीने पाठवलं होतं. कॅबिनेट मिशन मध्ये होता. कॅबिनेट मिशन जेव्हा भारतात आले तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता? भारताचा व्हाईसरॉय कोण होता असा देखील क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. व्हाईसरॉय कोण होता? चला तावडे, व्हाईसरॉय पॉइंट क्लिअर झाला तुझा. कॅबिनेट मिशन जेव्हा भारतात आले तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता? चला भराबर 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 भराबर. कॅबिनेट मिशन भारतात आले तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता? कोण सांगत रे? लॉर्ड लिथुगो, कॅनिंग, माउंटबॅटन का लॉर्ड वेव्हेल? 4 ऑप्शन तुम्हाला दिले. बघूया कोणाचा अभ्यास जास्त आहे. रेकॉर्डेड बॅच कोणीच बघितली नाही कंप्लीट. ओके, त्यात शिकवलं होतं ना हा पॉइंट. लॉर्ड माउंटबॅटन कुठं? लॉर्ड माउंटबॅटन 1847 ला आलाय. त्याच्या आधी लॉर्ड वेव्हेल होता. कोण होता? लॉर्ड वेव्हेल. वेव्हेल होता. आता नका चुको. लॉर्ड माउंटबॅटन हा शेवटचा इंग्रज गव्हर्नर आहे आणि भारत स्वातंत्र्याचा पहिला भारत स्वातंत्र्याचा पहिला लॉर्ड वेव्हेल. आणि भारत स्वातंत्र्याचा पहिला भारतीय व्हाईसरॉय कोण आहे? लॉर्ड माउंटबॅटन हा भारत स्वातंत्र्याचा पहिला गव्हर्नर आहे 1947 ला. आणि भारत स्वातंत्र्यानंतर पहिला भारतीय झाला श्री राजगोपालचारी. आणि या माउंटबॅटनच्या आधी कोण होता? लॉर्ड वेव्हेल होता 1946-47 ला. आणि 47 ला माउंटबॅटन आणि 47 ला परत सिराज गोपालचारी. सिराज गोपालचारी हे भारतीय. ओके, लॉर्ड वेव्हेल हा भारताचा स्वातंत्र्याचा पहिला पण अभारतीय. ओके, भारतीय अभारतीय यात फरक आहे. ओके, तर भारत व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड वेव्हेल होता. कधी? 1946 ला कॅबिनेट मिशनच्या वेळी. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. कॅबिनेट मिशन भारतात आले तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड वेव्हेल. कॅबिनेट मिशन म्हणलं नाद करायचं नाही आता, आमचा कार्यक्रम खट्याळ आहे. आणि या कॅबिनेट मिशनने काय केलं? भारतामध्ये आले आले एक कार्यक्रम वाजवला. भारतामध्ये आले आले एक कार्यक्रम वाजवला. भारतासाठी काय पाहिजे? भारतासाठी संविधान सभा पाहिजे. भारतासाठी काय पाहिजे? संविधान सभा पाहिजे. आणि या कॅबिनेट मिशनने भारतामध्ये आल्या आल्या संविधान सभेची स्थापना करून दिली. काय? संविधान सभेची स्थापना केली. भारतामध्ये संविधान सभेची स्थापना कुणी केली किंवा भारतासाठी संविधान सभा स्थापन कुणी केली असा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. बरोबर, स्थापना केली. संविधान सभेची स्थापना हे कॅबिनेट मिशनने केली. आणि आज आपल्याला फक्त संविधान सभेची स्थापना करून द्यायची. ओके, आणि मग आपल्याला आपलं गणिताचं लेक्चर तिथे घ्यायचं आहे. तर भारतासाठी संविधान सभेची स्थापना झाली. संविधान सभेची स्थापना झाली. संविधान सभेची स्थापना कुणी केली? कॅबिनेट मिशनद्वारे झाली. कॅबिनेट मिशनद्वारे भारतासाठी संविधान सभेची स्थापना झाली. आणि मग या संविधान सभेची रचना आपण उद्याच्या लेक्चरला तिथे बघणार आहे. यामध्ये सदस्य किती होते, कशा पद्धतीने होते हे आपण काय करू? उद्या तिथे बघूयात. तर पोरांनो, आता मला सांगा, इथपर्यंत मी तुम्हाला शिकवलेलं आहे हे सर्वांच्या लक्षात आलंय? यस या नो? एकदा मला सर्वांनी भराभर भराभर सांगा. लगेच आपलं 3 वाजता गणिताचं लेक्चर तिथे होणार आहे. आतापर्यंत स्टार्टिंग पासून आतापर्यंत व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित चालू होता? मधीच ब्लर झालं किंवा मधीच हे झालं ते झालं असं मला एकदा सांगा. ओके, पूर्ण व्हिडिओ क्लिअर होता शेवटपर्यंत? ओके, हो, 389 सदस्य होते विशाल. राईट रे माझ्या वाघा. ओके, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं? येस या नो? आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर माझा नंबर आहे 93 70 70 66 79. या नंबरवरती मला कॉल किंवा मेसेज करत चला. ओके, याची पीडीएफ तुम्हाला टाकून देतो. क्लिअर होतं सर? येस क्लिअर सर. ओके, क्या बात आहे. ओके, क्या बात आहे रे माझ्या वाघा. लगेच 10 मिनिटांना आपल्याला गणिताचं लेक्चर बघायचंय. ओके, गणिताच्या लेक्चर मध्ये सुंदर असा कार्यक्रम आपल्याला वाजवायचा आहे. ओके, ज्याचं लेक्चर मिस झालं, ओके, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके, चला भेटूया लगेच पुढच्या गणिताच्या लेक्चर्स मध्ये. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.